आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. दक्षिण दौऱ्यात पंतप्रधानांनी विरोधकांवर तोफ डागली. रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. पोलीस अधीक्षकाच्या अपहरणामुळे मणिपूरमध्ये पुन्हा तणाव. आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. कृषी उत्सवासाठी मुहूर्तमेढ संपन्न. करंबळसह 5 गावच्या महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ. उचगाव परिसरात हत्तीचा संचार. सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन. महापौर उपमहापौरांना नवी वाहने मिळणार. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांना सवलत. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी काढलेल्या राज्यव्यापी एक मन एक मक्कल पदयात्रेचा मंगळवारी समारोप झाला. त्याला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली. तिरुवनंतपुरम तिरुप्पूर इंडिया आघाडीने 2024च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. त्यामुळे ते सतत माझी निंदा करत असतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. पंतप्रधान मोदी यांनी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा केला. दोन्ही राज्यांमध्ये त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये एकमेकांचे शत्रू आहेत, पण राज्याबाहेर मात्र ते एकमेकांचे पक्के मित्र आहेत असा हल्लाबोल त्यांनी तिरुवनंतपुरम येथे बोलताना केला. इंडिया आघाडीचे घटक असलेले हे दोन्ही पक्ष केरळमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. केरळ भाजप शाखेने आयोजित केलेल्या पदयात्रेचा समारोप येथील सेंट्रल स्टेडियममध्ये करण्यात आला. रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. महाराष्ट्र राज्यात सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. कालचा दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगेमुळे गाजला. त्यांच्या आंदोलनाची आणि त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याकरता एसआयटीत गठीत करण्याचे आदेश देण्यात आले. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते विधान भवनामध्ये आज पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेना गुंड भेटतात, देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात, अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का, असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारला. पोलीस अधीक्षकाच्या अपहरणामुळे मणिपूरमध्ये पुन्हा तणाव.
मणिपूरमध्ये पोलीस अधीक्षकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे तेथे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मेईतेई संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं अपहरण केलं आहे. इम्फाळ पूर्व भागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांचं अपहरण करण्यात आल्याने मणिपूरमध्ये तणाव वाढला आहे. मणिपूर पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार इम्फाळ पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जलद कारवाई करत सुटका केली. अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगोलशी संबंधित 200 शस्त्रधारी लोक त्यांच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी तोडफोड केली. इतकंच नाही तर गोळीबार करत मोठं नुकसानही केलं आहे. आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी विजयोत्सव साजरा करताना काँग्रेसच्या सदस्यांनी पाकिस्तानच्या समर्थनासाठी घोषणा दिल्या आहेत, याचा निषेध बेळगाव महानगर भाजपतर्फे करण्यात आला. काँग्रेस कार्यालयासमोर निषेध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे येथे काही काळासाठी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. काँग्रेस सदस्यांनी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नासिर हुसेन यांच्या निवडीनंतर पाकिस्तानच्या समर्थनासाठी घोषणा दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करीत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देखील सादर करण्यात आले. तसेच काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कृषी उत्सवासाठी मुहूर्तमेढ संपन्न. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या वतीने दिनांक 7 मार्चपासून येथील सीपीएड मैदानावर कृषी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाची मुहूर्तमेढ बुधवारी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते. रोटरी कृषी उत्सव हा यंदा प्रथमच बेळगावात होत आहे. या माध्यमातून कृषीविषयक माहिती आणि तंत्रज्ञानाचा संगम येथे घडवून आणण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुहूर्तमेढ प्रसंगी क्लबचे अध्यक्ष मंजुनाथ आळवणी, सेक्रेटरी अभय जोशी, उपक्रमाचे अध्यक्ष शकील शेख अली, कृषी खात्याचे संयुक्त संचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. करंबळसह 5 गावच्या महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ. खानापूर तालुक्यातील करंबळसह होणकल, जळगे, रुमेवाडी, कौंडल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवारी 5 गावचे ग्रामस्थ, नातेवाईक तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी खानापूर शहर तसेच खानापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने या महालक्ष्मी यात्रा सोहळ्यास उपस्थिती दर्शवली आहे. उचगाव परिसरामध्ये हत्तीचा संचार. उचगाव परिसरामध्ये सोमवारी रात्री हत्तीचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र हद्दीमध्ये असलेल्या महिपाळगडाच्या जंगलातून हत्ती खाली उतरलेला आहे. महिपाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बसुर्ते गावापासून हत्ती खाली उतरला. काही ठिकाणी त्याने पिकांचं नुकसान केल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तिथून जवळच असलेल्या पावशे आमराईत हत्ती शिरला. शेतकऱ्यांनी उचगाव परिसरामध्ये हत्तीचा वावर असल्याचे वन विभागाला कळवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली व हत्तीच्या ठशांचे फोटो घेतले. यावेळी वन अधिकारी पुरुषोत्तम रमेश जयपानावर, जेबी राजपूत आणि सुदर्शन कोलकत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. सीमा भागातील मराठी शाळांची दुर्दशा झाली असून त्यासह मराठी भाषेविषयी अनास्था दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पालकांमध्ये जागृती व्हावी. कन्नड सक्ती विरोधात आवाज उठवणे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सीमा प्रश्नाला गती मिळावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर किंवा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा ठराव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी येथील निपाणीकर सरकार यांच्या वाड्यामध्ये बैठक झाली. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनासोबत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली. महापौर उपमहापौरांना नवी वाहने मिळणार. महापौर व उपमहापौरांसाठी नवे वाहन खरेदी करण्यासाठी अंदाजपत्रकात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे नूतन महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांना त्यांच्या कार्यकाळात वाहन भाग्य मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातही महापौर उपमहापौरांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला होता. पण मावळत्या महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या कार्यकाळात नव्या वाहनाची खरेदी झाली नाही. यंदा वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांना सवलत. शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या पदव्युत्तर विभागात महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सवलत देण्यात येणार आहे. शैक्षणिक शुल्कामध्ये 100% सूट तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कामध्ये 25% सवलत व वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम वगळता इतर प्रवेश परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतल्या जातात. त्याबाबतची सूचना संबंधित विद्यार्थ्यांना वेळीच देण्यात येईल. अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची MHT CET सेल ही प्रक्रिया राबवण्यात येते. प्रवेश परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे असे कळवण्यात आले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वार्षिक वर्षाचा अखेरचा महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक तर ग्राहकांसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्यात बँकांना भरघोस सुट्ट्या मिळणार आहेत. RBIच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये तब्बल 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. वार्षिक अखेरमुळे मार्च महिन्यात सर्वच बँकांमध्ये धांदल असते, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. दरवर्षी सर्वत्र असे चित्र दिसते. मात्र यंदा या महत्वाच्या महिन्यातच 10 दिवस सुट्टी असल्याने गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. 5 रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार शिवाय इतर 3 दिवशी सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत. 8 मार्चला महाशिवरात्री, 25 मार्च रोजी होळी व 29 मार्च रोजी असलेल्या गुड फ्रायडेमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान दिन साजरा. मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून अटल टिंकरिंग लॅबच्या प्रमुख सोनाली बिर्जे या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते CV रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विज्ञान दिनाचे महत्व आणि रामन यांची माहिती प्रमुख पाहुण्या सोनाली बिर्जे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर,
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.जी. पाटील, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले. भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन संपन्न. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जे.बी. मुदकेकर होते. प्रारंभी कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची मराठी भाषा दिनाबद्दल भाषणे झाली. शिक्षिका एस.एल. कंगराळकर यांनी मराठी दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. क्रीडा शिक्षक जे.डी. बिर्जे यांनी स्वरचित मराठी काव्य वाचन केले. श्रीमती एस.वाय. खन्नूकर यांनी कुसुमाग्रजांची कविता वाचन केले. शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे मराठी भाषा दिन साजरा. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे असे विचार अभियंते व आशादीप वेलफेअर सोसायटीचे संस्थापक हनुमंत कुर्जी यांनी व्यक्त केले. ते येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर या ठिकाणी आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम.बी. बाचीकर हे होते. प्रारंभी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे यांनी साहित्य संघाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाची 17 मार्चला निवडणूक. जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाची निवडणूक येत्या 17 मार्च रोजी होणार आहे. एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार राजश्री जैनापुरे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 2 ते 9 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत महासंघाच्या महांतेश नगर, बेळगाव येथील कार्यालयात सादर करता येतील. 17 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत संगोळी रायण्णा महाविद्यालय, अंजनेय नगर येथे मतदान व मतमोजणी होणार आहे. ओ गाणेवाली कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद. खुला आसमानतर्फे आयोजित ओ गाणेवाली या संगीत कार्यक्रमात गायक अवंती पटेल, ऋतुजा लाड यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. मनमोहक रीतीने सादर केलेल्या आकर्षक कथानक आणि भूतकाळातील किस्से यांनी भरलेल्या संगीतमय प्रवासाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांना तबल्यावर विघ्नेश कामत, हार्मोनियमवर नुसरत अपूर्व यांची साथ मिळाली. खुला आसमान आणि वाईड विंग्ज मीडिया प्रायोजक लिमिटेडने रिस थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या गाण्याने रसिकांची मने जिंकली. हा शो मेघना एटी आणि मल्लिका सिंग यांनी दिग्दर्शित केला होता. खुला आसमानचे सहसंस्थापक वैभव लोकूर यांनी स्वागतपर भाषण केले. कलाकारांचा सत्कार स्वाती कुलकर्णी यांनी केला. केळलीत गुडघ्यावर वेदनारहित शस्त्रक्रिया. केळली शताब्दी धर्मादाय रुग्णालयात 65 वर्षीय वृद्धावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वेदनारहित शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. रुग्णालयातील ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर जगदीश सुरण्णावर यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. कमीत कमी रक्तस्राव, कमीत कमी भूल आणि स्नायूंना छेद न देता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या पद्धतीचा अवलंब करून शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण फक्त 6 तासात उठून चालू लागला. रुग्णालयाचे डॉक्टर रेवंत जी.एस. आणि डॉक्टर आर.जी. नेलविगी यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. व्ही.एम. शाणभाग शाळेत बक्षीस वितरण समारंभ. एसके सोसायटी संचलित व्ही.एम. शाणभाग शाळेमध्ये मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी.डी. पाटील व संगीता देशपांडे या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. खणगावकर, मुख्याध्यापिका गायत्री शिंदे तसेच भंडारी शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ मठ, मुख्याध्यापिका सावित्री नाईक हजर होत्या. रेणू लोकळूचे यांनी सूत्रसंचालन केले तर टी.सी. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला साधना गिंडे यांचे सहकार्य लाभले. बेळगुंदी हायस्कूलमध्ये वाचनालयाचे चौकट पूजन. बेळगुंदी येथील डॉक्टर गणपतराव तेंडुलकर माध्यमिक विद्यालयाच्या नियोजित वाचनालय व संगणक खोलीचे चौकट पूजन तसेच कॉलम भरणी कार्यक्रम नुकताच झाला. संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी हे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक एम.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक शिवाजी बेटगेरीकर आणि रवी किरण संस्थेचे अध्यक्ष म्हात्रू झंगरूचे यांनी चौकट पूजन केले. ग्राम समिती अध्यक्ष कृष्णा गावडा, ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार, सदस्या हेमा हदगल, नाना पाटील यांच्या हस्ते कॉलम भरणी झाली.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची रक्कम 1.5 लाखावरून 5 लाख. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या माध्यमातून सरकारने राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचे कवच दिले आहे. मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत 8,50,000 नवे सौर कृषी पंप बसवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी शिल्पा केकरे यांची नियुक्ती. भाजपच्या महानगर महिला मोर्चा अध्यक्षपदी शिल्पा केकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा महिला अध्यक्ष गीता सुतार यांनी परिपत्रकाद्वारे शिल्पा केकरे यांना पद दिले असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शिल्पा केकरे या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची बेळगाव महानगर मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बस तिकिटासाठी आता UPI पेमेंट. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बेळगावमधून आंतरराज्यीय प्रवासासाठी सर्व बसमधून UPI अतिरिक्त पेमेंट सुरू करण्यात आले आहे. बेळगाव विभागात 6 डेपो असून शहर वगळात 5 विभागामध्ये बस तिकिटांसाठी UPI पेमेंट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. UPI पेमेंट सुविधेअंतर्गत प्रवासी त्यांच्या फोनमधील UPI ॲप्सच्या माध्यमातून बस वाहकाकडे प्रवास भाड्याने UPI पेमेंट करू शकतील. परिवहन मंडळाने UPI पेमेंट सिस्टम सुरू केल्यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा महाराष्ट्रातील शहरांना तसेच मापसा, पोंडा, पणजी वगैरे गोवा राज्यात जाणारे आंतरराज्यीय प्रवासी बसमध्ये तिकिटांचे डिजिटल पेमेंट करू शकतात. कडोलीत गटार तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर. कडोली येथील लक्ष्मी गल्लीच्या कोपऱ्यावरील गटारातून सांडपाण्याचा निचरा होत असल्याने सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. पेठ गल्ली, पत्रीबंद गल्ली, कलमेश्वर गल्ली इथून येणारे सांडपाणी गटार तुंबल्याने रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्यातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. गुंजनहट्टी, देवगिरी, केदनूर, मणिकेरी, बंबरगा, कट्टणभावी आदी गावातील लोक याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे इथे सतत वर्दळ असते, घाण पाणी अंगावर उडते. या ठिकाणी ज्योतिबा मंदिर आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनाही याचा फटका बसत आहे. राज्यसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला 3, भाजपाला 1 जागा. राज्यसभेच्या 4 जागांसाठी राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या निवडणुकीचे निकाल जारी केले आहेत. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसचे 3 आणि भाजपच्या 1 उमेदवाराची निवड झाली असून वजद उमेदवार पराभूत झाले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून विधानसभा सचिव MK विशालाक्षी, जे राज्यसभा निवडणूक अधिकारी आहेत, यांनी निकाल जारी केले आहे. काँग्रेसचे अजय माकन 47 मते, GC चंद्रशेखर 45 मते, डॉक्टर सय्यद नासिर हुसेन 47 मते आणि भाजपचे उमेदवार नारायण बांडगे 47 मते विजय झाले आहेत. ध्वजदचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले राज्यसभेचे माजी सदस्य D. कुरपेंद्र रेड्डी 36 मते पराभूत झाले आहेत. यशोदा कल्लप्पा हरजी यांचे निधन. मंगळवार पेठ सांब्रा येथील रहिवासी यशोदा कल्लप्पा हरजी वय 85 यांचे मंगळवार दिनांक 27 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, 2 विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक. रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन. कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर यशाची भूक दाखवावीच लागेल. या कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करताना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूंनी त्यांची 5 दिवस खेळण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय दाखवून द्यावा असा सल्ला दिला. 4था कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला सहज घेणाऱ्या खेळाडूंना थेट इशाराच दिला होता. ज्या खेळाडूंना यशाची भूक नसेल त्यांच्यासाठी संघामध्ये जागा नाही असे मत प्रदर्शित केले होते. रोहित काही चुकीचे बोलला नाही. गेली अनेक वर्षे मी हे बोलत आलो आहे. भारतीय क्रिकेट आहे म्हणून खेळाडू आहेत, त्यामुळेच भारतीय क्रिकेटसाठी आपली निष्ठा खेळाडूंनी दाखवायला हवी असे गावस्कर म्हणाले. श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध. MCAने दिली माहिती. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने आणखी एक U-टर्न घेतला आहे. श्रेयस अय्यर आता रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.
श्रेयस अय्यरने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध घोषित केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. मात्र याआधी श्रेयस अय्यरने उपांत्यपूर्व फेरीसाठी स्वतःला फिट नसल्याचे घोषित केले होते. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यर खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले आहे. 2 मार्चपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीमध्ये मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने एमसीएच्या हवाल्याने म्हटले आहे की श्रेयस अय्यरने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे, तसेच तो उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकदार बाजी. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे तामिळनाडू येथे नुकत्याच आयोजित 14व्या ज्युनियर मिस्टर इंडिया राष्ट्रीय कनिष्ठ मास्टर्स दिव्यांग शरीर सौष्ठव अजिंक्यपद 2024 या स्पर्धेचा ओव्हरऑल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंध्र प्रदेशच्या कोंडुरी पवनकुमार हा ठरला, तर स्पर्धेचे सांघिक विजेतेपद मणिपूरने पटकावले. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर व गणेश पाटील यांच्यासह महिला गटात केतकी एम पाटील यांनी चमकदार कामगिरी नोंदवली हे विशेष होय. तामिळनाडू येथे गेल्या 23 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये 14व्या ज्युनियर मिस्टर इंडिया राष्ट्रीय कनिष्ठ मास्टर्स दिव्यांग शरीर सौष्ठव अजिंक्यपद 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या नामवंत महिला शरीर सौष्ठवपटू केतकी एम पाटील यांनी 30 वर्षावरील महिलांच्या वुमन स्विम सूट प्रकाराचे विजेतेपद तर पटकावलेच, शिवाय महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक प्रकारात त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे बेळगावच्या गणेश पाटील यांनी पुरुषांच्या 65 किलो गटाचे जेतेपद आणि प्रताप कालकुंद्रीकर याने मास्टर्स 40 ते 49 वर्षे 80 किलोपर्यंतच्या गटाचे उपविजेतेपद पटकावले. या सर्व शरीर सौष्ठवपटूंना आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव अध्यक्ष एम गंगाधर, सेक्रेटरी हेमंत हवळ आणि कार्यकारी मंडळाचे मार्गदर्शन लाभत आहे. जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे भव्य मैदान 6 मार्चला. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी हिंदवाडीतील आनंदवाडी आखाड्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानासाठी भारतातील अव्वल दर्जाच्या पैलवानांच्या कुस्त्या तसेच इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत. पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान गुरजीत मागशेड यांच्यातील बेळगाव केसरी ही मानाची लढत माननीय राहुल सतीशांना जारकीहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. पैलवान माऊली कोकाटे पुणे विरुद्ध मध्य इराणी यांच्यामध्ये होणारी बेळगाव मल्ल सम्राट ही दुसरी मानाची लढत केसरी जैफ भारत फाउंडेशन यांनी पुरस्कृत केली आहे. पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान हादी इराणी यांच्यात होणारी दर्शन केसरी ही लढत श्रीकांत दादा देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. या मैदानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दक्षिण भारतात सर्वप्रथम युट्यूबचा कुस्तीतील जादूगार पैलवान देवा थापा नेपाळ यांच्यात होणारी कुस्ती, तसेच यावेळी पैलवान कार्तिक काटे विरुद्ध काका पवार यांचा पट्टा, पैलवान जयदीप पाटील पुणे यांच्यात आकर्षक लढत होणार आहे. या व्यतिरिक्त या मैदानात इतर 70 काटाजोड लहान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी कळवले आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.